एकदम मस्त साईज आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एन.डी फिशिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण स्नेक हेड फिशिंगसाठी आलो आहे आणि आज आपण हँडलाईन फिशिंग करणार आहे. हँडलाईनसाठी आपण यूज करणारे जे लाईव्ह बेट आहे ते म्हणजे छोटे क्रॅब्स आहे आणि होमनी देखील आहे. ह्या दोघांचा उपयोग आपण लाईव्ह बेट म्हणून करणार आहे. तर तुम्हाला समजेलच पुढं की मी कुठला सेटअप वापरतो, म्हणजे लाईन कुठली वापरतो आणि त्यासाठी हुक कुठलं वापरतो आणि ते गळाला कसं लावतात लाईव्ह बेट, हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. ते आणि ह्या बेटावरती बघा पक्ष्यांनी किती सारे अंडे दिले. हे पण अंडे आहे. त्याच प्रकारे बघू शकता, हे बघा इकडे पण 2 अंडे आहे आणि इकडे 4 आहे. बघा 4 अंडे. आणि खरं तर मला पाय ठेवायला पण भीती वाटते. इकडे पण एक अंडा आहे. असे भरपूर अंडे आहे मित्रांनो अजून. तर मित्रांनो, असा खेकडा बांधला आपण, बघू शकता दोऱ्याने बांधलाय. हे बघा, हे बघू शकता. एक नांगी तोडली आहे त्याची. सिंकर यूज केला आपण. हे बघा, असा सेटअप आहे आपला. हे बघा, ग्लासची बॉटल आहे, त्याला लाईन गुंडाळली आहे. 0.50 mm ची लाईन आहे आणि हुक आहे 2/0. तर मित्रांनो बघा, पेंटा आला मरळ वाढली आहे खेकड्यावर तुला, आणि तो वार मारण्याच्या ॲक्शन मध्ये. हे बघा, वार मारण्याच्या ॲक्शन मध्ये लागलाय त्याला. बघा, हे बघा दुसरा पण आलता का तिकडं. हे बघा, मित्रांनो बघा, दुसरा मरळ वाढलाय पेंटा आला खेकड्याला. उशीर होईल मग पेंटा अजून आहे तर उशीर होईल. बोकळे बघितले मी. हे बघा रेडी. आणि लागलाय, पळतोय का. हे बघा, हँडलाईनवरची शिकार. गुस्सा आवाज आला का रे. हे बघा,
तर बघा मित्रांनो, आजची शिकार मस्त जबरदस्त साईजचे स्नेक हेडास आहे. हे बघा, जवळजवळ सगळे जिवंत आहे. हे बघा, चितार पण जिवंत आहे. हे बघा मित्रांनो, अशी आजची शिकार झाली आपली. बघा, एकदम मस्त साईज आहे.